गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्ही परत चेकआउट करणार आहोत आणि जाणार आहोत सिंधुदुर्गामध्ये वेगळ्या हॉटेलमध्ये. तर आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. तर मागवलं आहे आम्ही आंबोळी आणि अजून येत आहे मिसळ पण येत आहे. अरे बीचवर आम्ही काल फिरल्यानंतर संध्याकाळचे 7 वाजले आणि हॉटेल बुकिंग नसल्यामुळे मी म्हटलं सिंधुदुर्गाच्या दिशेने आपण जाऊया, वाटेत जो मिळेल 1 तासभर झाल्यानंतर. तसं आम्ही पुढे आलो आणि मग मुंबई गोवा हायवेवरती एकदंत नावाचं हे लॉजिंग बोर्डिंगमध्ये आम्ही राहिलो. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आम्हाला मिळालं. बाहेरने अतिशय सुंदर दिसल्यामुळे आम्ही आत प्रवेश केला आणि त्यांनी पण खूप छान सर्व्हिस दिली. इथलं जेवणही अतिशय उत्तम होतं. आता आम्ही मस्त कोकण स्पेशल आंबोळी असं इथे मागवणे. कोकण स्पेशल आंबोळी खाण्याचं हे जे सुख हे कोकणातलं आहे. सो चलो लेट्स गो, आपण खाऊया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया. आलेली आहे आमची यम्मी यम्मी टेस्टी मिसळ. मला मिसळ खूप भयंकर आवडतं. व्हॉट इज दिस? ती स्पेशालिटी आहे रत्नागिरीची. शेव टाकून किंवा असं खा द्यायला टेस्ट करायची असते प्रत्येक भागातली मिसळ. ठीक आहे, खाते. एकदम कडक माल. तुला बोल में टाकायची का? 5 रे 5. तू बघायचा अवतार बघा. पिकनिकला आले मग हात लावून बसतो. गणपती बाप्पा मोरया मोरया. मंगलमूर्ती. नाव काय? कुठे चाललो आपण? कुठे चाललो? तू सांग कुठे चाललो आपण? कुठे चाललोय आपण बाबा? तू सांग. आईने सांगितलं ना मग आपण कुठे चाललोय. आणि आपण कुठे चाललोय? सिंधुदुर्ग. तर आम्ही चाललोय सिंधुदुर्गला. यस. ही चिडकी बहीण आहे. छोट्या भावाला खूपच त्रास देते आणि त्याला तुला त्रास कोण देतं? दीदी मला त्रास देते. तो पण मला त्रास देतो म्हणून मी त्याला त्रास देते. लहान मुलं मस्ती करणार नाही तर कोण करणार. चला जाऊया पुढच्या प्रवासाला. बाबा खूप लांब जायचं आता. बाबा आपण कुठे पोहोचलो? कणकवलीत इलो, मालवणात इलो. नागमोडी वळणं घेत घेत आम्ही सिंधुदुर्गच्या दिशेने जातो. मस्त रस्ता एकदम. कोकणात आल्या तर पूर्ण या वाटेवरती फील आहे. दोन्ही बाजूला लाल माती, कवलारू घरं, असं बघत बघत हा प्रवास चालू आहे. आणि मस्त मजा येते मला गाडी चालवायला. आणि मला पहिलं तर प्रेशर होतं पण आता तर खूप मजा वाटते. असं वाटतं थांबतच गोव्याला जावं. प्रत्येकाने फिरत फिरत. कोकण खूप सुंदर आहे. त्याचा अनुभवण्याची मजा जी आहे ती भारी एकदम. नो पार्किंग दिलेलं आहे. मी गाडी तर लावली. निवास मला सांगतोय नो पार्किंग आहे बाबा, गाडीतलं कार. तर आपण पुढे जाऊया. आता आपण आलो आहोत मालवण बस स्थानक. चल कुठे? चल गणमध्ये. काय तुला डाव डाव गाडीला का? चल का पण का डाव डाव का 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 घाई करतोय तू? का घाई करतोस? तुला का घाई लागली? आपण फिरायला आलोय ना. फिरत फिरत जाऊ. चल फास्ट घेऊ. हा फास्ट स्पीड घे. चला चला चला. तर आम्ही आलो आहोत परत एकदा एका नवीन हॉटेलमध्ये. त्याचं नाव आहे सी स्केप होमस्टे, सी फेस रूम्स. तर या हॉटेल एकदम मस्त आहे आणि समोरच हे आहे सी आणि ही आमची गाडी. हे बघा, इथून एंट्री करायची. हे तो बंगला आणि इथून सी आलं. तर इतकं मस्त सी आहे ना इकडे की आपण नंतर जाणार आहोत.
फॅमिली टूरचा दुसरा दिवस म्हणजेच आमचा आज फिरण्याचा तिसरा दिवस. ट्रॅव्हलिंग मध्ये बराच वेळ जातो आणि प्रत्येक ठिकाणी उशिरा पोहोचायला होत आहे. अतिशय सुंदर जागा मिळाली राहायला समुद्र किनाऱ्याच्या समोरच. मस्ती करतात, धमाल करतात. समुद्र किनाऱ्यावरती तशी फारशी गर्दी नाही आहे, कारण की एका बाजूला असलेला हा समुद्र किनारा आहे. डाव्या बाजूला तारकर्ली बीच आहे. इथून 10-15 मिनटं वॉक केलं या बीचवर. माझ्या मागून इथलं वॉक केलं 10-15 मिनटं की तारकर्ली बीच. सो हा शांत समुद्र किनारा आहे. पण गणपतीपुळ्यापेक्षा हा थोडासा मला मळकट वाटते. थोडीशी वाळू इथे दिसते, थोडा काळपट दिसतो इथे, थोडीशी वाळू काळी आहे. पण आरेवारेचा कालचा समुद्र किनारा जो होता तो अतिशय पांढरा शुभ्र होता. मला हे शेल भेटलाय. इथे आहे छोटे छोटे, पण आरेवारे बीचच्या इथे एवढे सारे शेल्स भेटलेत आम्हाला आरेवारे बीचच्या इथे. आता मम्मा बोलली आपण नेकलेस बनवणार, तर हे आहे आमचं पूर्ण सेट. मोती भेटला ना आम्हाला. ओ माय गॉड, अमीर हो जाएंगे हम बिना पैसे के साथ. तू का ढकलतोयस? तू स्ट्रॉंग आहेस? हा स्ट्रॉंग आहे. तू तर बाबू आहेस. अरे फास्ट होते बस. अरे नको, ती पडेल. तुझ्या केवढा स्ट्रॉंग मॅन आहे तू यार. तुझ्या धक्क्याने पडेल ती खाली. मी शक्ती आहे. शक्ती माझ्याकडे शक्ती आहे. शक्तिमान. पडशील तुझ्या धक्क्यानेच. विश्वास सफरची सफर आता तारकर्ली बीचवर येऊन आम्ही आत्ता राहिलो आहे आणि फार आनंद होतो आहे. तारकर्लीपर्यंत गाडी चालवत घेऊन आलो. काय मोठी गोष्ट नाही आहे, म्हणजे माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे, कारण की मी कधी इतकी ड्राईव्ह केली नाही आहे. समोर समुद्राचा छान लाटांचा आवाज, थंड हवा, असं सगळं भारी एकदम वाटतं. या जागेचं मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की तुम्ही तारकर्लीला आलात तर ही जागा अतिशय उत्तम आहे. यांचं स्वतःचं स्कुबा ड्रायव्हिंग आहे, बोट आहे. आपल्याला ते सगळ्या राईड्स करून आणतात. देवबागपासनं सगळ्या त्या आयलँडपर्यंत असं सगळं त्यांचे काही 15-20 स्पॉट आहेत. अतिशय प्रेमात पडत अशी जागा आहे, धमाल आहे. आता जेवणाचं फक्त मला माहीत नाही कसं आहे. आत्ता मी जेवणार आहोत, पण मजा आहे. मी सजेस्ट करेन तुम्हाला इकडे यायला. तारकर्लीत कधी आलात तर ही जागा नक्की, या जागेवर तुम्ही या आणि व्हिजिट करा. सो यांची मजा काही संपत नाही आहे. रात्र झाली तरी यांचं खेळणं अजून सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले. जेवल्यानंतर तुम्ही झोका खेळताय तर मजा वाटते. चला घरी जाऊया आता. नको, उद्या आपल्याला आता उद्या घरी जाऊया. सकाळी उद्या घरी जायचं. नको, घरी 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 आता आपण झोपू आणि सकाळी घरी जाऊ. गोव्यात जायचं ना. गोवा नको नको नको, का? जाऊया घरी. कंटाळा आला. नाही, गोवा मध्ये जायचंय. नको नको नको, गोवा जाऊया. गोवा मध्ये जायचंय. तुला नाही जायचंय? मला जायचंय. तू काय करणार गोव्यात जाऊन? टाइमपास. सो रिवांशला एक्साइटमेंट आहे गोव्याला जाण्याची आणि त्याला माहित पण नाही गोवा, आणि हिला पण आहे, दोघांनाही आहे. गुड नाईट. अजून बाकी आहे.
Day 4. समुद्रावरती फेरफटका मारायला आलो सकाळी, तर एक छान बघायला मिळालं की आत्ताच समुद्रातनं ही लोक मासोळी पकडून आलेत आणि कशा प्रकारे ते लोड करतात. आता मागेही लोक जाऊन धुवून येतात थोडे थोडे आणि पुन्हा त्या मच्छीच्या ट्रेमध्ये भरतात. असं बघण्याचा अनुभव माझा पहिल्यांदा आहे. मुलं उठली नाही आहेत आणि आमचं आवरून परत निघायचं आहे, त्यामुळे बाकी कोण आलं नाही. पण मी म्हटलं आपण तरी जाऊन एक फेरफटका मारावा. सकाळचा समुद्रावरचा फेरफटका हा जो मला अतिशय आनंद देणारा होता, कारण आहे म्हणजे एकतर मला हे मच्छी पकडणारे सगळे बांधव आले आणि त्यांनी कशा पद्धतीने मच्छी शॉर्टलिस्ट केली आणि ती कशी ट्रकमध्ये भरून गेली. पुन्हा ते कामं करतात, सगळं जाळ्यांच्या व्यवस्थित लावून ठेवतात परत उद्यासाठी. काही घार आहेत माझ्या मागे डोक्यावर, तर खाली पडलेल्या सगळ्या मच्छी गोळा करतात आणि मस्त तो बघताना मजा वाटतं. ते बरोबर उचलतात, तेवढ्या उंचावर बघतात आणि खाली त्यांना बरोबर दिसतं आणि न थांबता खाली झेप घेऊन बरोबर आपल्या पायात पकडून घेऊन जातात. तर बघायला खूप मजा वाटते. आतापर्यंत शंख बघितले पण त्याच्या आतला जीव नाही पाहिला. हे समुद्रातला आलेले शंख आहेत. त्या मासळी पकडल्या लोकांनी दिले. वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी यांनी फेकून दिले होते. हा एक खेकडा आहे, वेगळ्याच कलरचा, पहिल्यांदा बघतो, ग्रीन कलरचा आहे. अनेक प्रकारचे मासे आणि खेकडा बघायला मिळाले, पण सगळे मृत्यू पावले होते, कारण की जाळ्यामध्ये अडकलेले होते. ते सहसा बघायला मिळत नाहीत, पण जाळ्यात अडकून आले असल्यामुळे त्यांनी नको असलेले मासे तिथेच फेकले आणि ज्यांना हवे तेवढेच घेतले. तर आज आम्ही जाणार आहोत स्पोर्ट्स राईड करायला. ऊन आहे खूप आणि आम्ही पण थकणार आहोत. आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये पण जायचं आहे. एक सरप्राईज हॉटेल आहे, मी नाही सांगणार. आता आम्ही इथून चेकआउट करणार आणि मग जाणार ब्रेकफास्ट करायला. चला 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 लवकर, कम ऑन, बोटिंग झालं, बोटिंग. चला चला, बोटिंगची मोठी सफर आहे 3 तासाची, ती एक्सप्लोर करायला आम्ही आता चाललो आहे. आणि एक्साइटमेंट आहे, काय काय बघायला मिळेल असं त्यांनी चित्र तर दाखवले, व्हिडिओ पण बघून आलो आम्ही. कारण त्यांनी काय काय स्पेशालिटी साईडची ती बघा. हॅलो, आज जरा फ्रेश वाटते माझी बायको, कारण काल खूपच अतिशय तिची परिस्थिती वाईट होती, तब्येत खराब झाली होती. आज तिला छान वाटतं आणि मला त्यामुळे आणखीन छान वाटतं. चला बोटिंग सफारी, चला. ऊन आहे पण आता काय करू शकत नाही, वरती शेड आहे असं सांगितलं, बघूया. काय सोलर? हां, सोलर प्लेट आहे. हा कॅपला यांच्या फॅन आहे, फॅन चालतो या सोलरवर. हां, सोलरवरती फॅन चालतो. सोलर लावलाय. हां, बस सोलर आहे. अरे यार, एकदम जवळजवळ सॉलिड. 18 वर्ष झाली आहे टोपीला माझ्या. 18 वर्ष झाली. हां हां, पूर्ण 18 वर्ष. हवा लागते काय? हां, हवा लागते, डोळे थंड, डोकी थंड. 18 वर्षाचा अनुभव हा त्याच्यात. हां, मस्त आहे. मुंबईत विकली तर जास्त भाव आहे. कोण बनवतं ते, मॅन्युफॅक्चर कोण करतं? ना आता इकडे ऑनलाईन मिळते ते. आता तो ऑनलाईन 1200 रुपये किंमत झाली. ही 18 वर्षापासून 150 रुपयाची टोपी आहे. 18 वर्ष काय झालंच नाही. नाही, काय नाही, काय नाही, रिपेअरिंग काय नाही, एकच माणूस वापरला. घरातले फोन पंखे पण चालत नाही 18 वर्ष. 18 वर्षाचा अनुभव आहे. 18 वर्षात चांगली व्यवस्थित राहते. नसते आतमध्ये घाम वगैरे काय नाही आतमध्ये. नाही ना.
खराब धुतली नाही, 18 वर्ष कोपरी धुतली नाही ती, पण अति महत्वाचं म्हणजे अंकुश गोसावी तारकर्ली. अंकुश गोसावी तारकर्लीचे हे तारकर्ली. त्यांच्याकडे मी ही टोपी आहे ती बघून मी खूप आकर्षित झालो आणि ती आणि सोलरवरती झाली आणि चेहऱ्यावरती बरोबर हवा येतो त्याच्याबरोबर. हा, त्याला डोळ्यावर संपूर्ण हवा असते. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला. एकदम भारी असा यांचा हे टोपी लुक आहे. मी पण हल्ली टोपी वापरायला लागलोय त्यामुळे मला ते आकर्षित झाली टोपी. चला भेटू, मजा आली. निकेश, आम्हाला काय काय दाखवणार आहेस तू? आपण तुम्हाला टोटल 19 पॉईंट दाखवतो. डॉल्फिन पॉईंट आहे, आपल्याकडे गोल्डन रॉक आहे, निवती बीच आहे, लाईट हाऊस सपर आहे, न्यू लाईट हाऊस येतं, त्याच्यात ओल्ड लाईट हाऊस येतो, दोनदरी डोंगर येणार, त्यानंतर तुम्हाला सुनामी बेट येणार, संगम पॉईंट येतो आणि हा माझा ड्रायव्हर आहे तो बघा, हरीश म्हणून आहे. हरीश आम्हाला घेऊन जाणार आहे. हरीश सारे आम्हाला घेऊन जातो आता. अरे दादा युट्यूबला आहे. बोल गणपती बाप्पा. बहुत मजा आ रहा है यहाँ पे, दिल गार्डन गार्डन हो रहा है. सो इकडे येताना बरेचसे व्हिडिओ बघितले होते देवबागचे आणि मालवण बीचचे किंवा या बोटी सफारीचे सफरचे. तिथे आल्यानंतर बघण्याचा आनंद वेगळा आहे. व्हिडिओत आपल्याला कळत नाही पण आता इथे पाहिल्यानंतर आणखीन मजा येते की समुद्र सफर अनुभवायला पण धमाल मस्त मजा येते. फक्त एवढाच आला पाहिजे. माझ्याबरोबर आणखीन 2 फ्रेंड्स आणि आम्ही तिघांनी मिळून ही बोट हायर केली आहे. मोस्टली सेपरेट बोट हायर केली तर 6,000 रुपये खर्च आहे, पण तिघांमध्ये डिवाईड करून 3 फॅमिली आहे त्यामुळे पैसे आमचे तिघांमध्ये डिवाईड होतात. त्यामुळे ते चांगला प्लस पॉईंट झाला मला त्या गोष्टीचा. ही सफर आमची 6,000ची नव्हता 2,000 झाला. हो निवांत झोपला, थंड वारा लागला, झोपला. ॲक्टिव्हिटी केली नाही आहे पण 3 तासाचा खूप एक मोठा राईड घेतला आहे आम्ही. फोटोज पण काढले मस्त. हवा येते रिवाश आणि मम्मा झोपायला आले. रिव्ह झाला आता लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस तर दाखवेल. निवती किल्ला. निवती सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी निवती किल्ल्याची बांधणी केली होती. आता ढासाळलेलं आहे संपूर्ण. एक भिंत उरली आहे. गोल्डन रॉक. फायनली मिळाली आहे सुरमई थाळी. कधी आणणार आहे साडी? दीदी मला दे. हा देतो देतो. काय पाहिजे? मला ती प्लेट द्या ना. ही द्या. लावार. तुला सुरमई खायची? भाऊजींची खानावळ नावाचं आहे तिथे आम्ही थांबलो आणि तिथे आहे सुरमई थाळी. कुठे चालला?
येस गोवा. तर आम्ही आता निघालो आहोत गोवा. कुडाळमध्ये आमचं झालं आहे लंच. सो कुडाळ नंतर आता 100 किलोमीटरवरती आमचं डेस्टिनेशन आहे. आता तिथून चालू आहे. इराची तयारी अशी आहे की तिला नवीन कपडे घालूनच नवीन हॉटेलमध्ये एंट्री करायची आहे. सो आम्ही आत्ता आलो आहे गोव्याच्या मॅक्स शोरूममध्ये. तर आता सगळ्यांना नवीन कपडे घालून नवीन हॉटेलमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी नवीन कपडे घेण्याचा हा घाट या मॅक्सच्या दुकानात होता. गोव्यात टाकी फुल करायची होती पण नॉर्मल पेट्रोलला फुल करते आहे. आम्ही स्पीड टाकून घेतलं सध्या 2 दिवसापूर्वी. जाताना टाकी फुल करायची कारण की इथे 99 रुपये 96 रुपये काहीतरी. आम्ही पोचलो आहोत गोव्यामध्ये आणि हाच एक्साइटमेंट हवा होता मला. तर आम्ही आलो आहोत क्लब महेंद्रा हॉटेलमध्ये आणि हे हॉटेल इतकं मोठं आणि मस्त लक्झुरियस आहे ना की चला मी तुम्हाला पटकन दाखवते. मी रूम अर्धीच बघितली. तर लेट्स गो.